काही वाढदिवस येतात, फुगे, गिफ्ट आणि शुभेच्छा घेऊन नव्हे तर फक्त अश्रू, आठवणी आणि न संपणाऱ्या वेदना घेऊन. आज होता वैष्णवी हगवणेचा वाढदिवस. अगदी दिवसाची सुरुवात म्हणून रात्री 12 वाजता तिच्या वडिलांनी खास तिच्यासाठी चॉकलेट केक आणला. पण तो केक फोडला गेला नाही, तो फक्त फोटोसमोर ठेवला गेला. वडिलांचे डोळे अश्रूंनी भरलेले, गळा इतका दाटून आला होता की एक शब्दसुद्धा तोंडातून फुटत नव्हता. त्यांच्या थरथरत्या हातांनी लाडकी पोरीची फ्रेम हलकेच उचलली आणि मनात तोच प्रश्न, जगण्याची इतकी शिक्षा का मिळाली माझ्या मुलीला. आज वैष्णवीचा 24वा वाढदिवस असता, जगात असती तर आज तिच्या वाढदिवसाचं घरात जल्लोष असता. हसणं, गाणं, केक, फुगे आणि तिचं ते निरागस हास्य. पण आज तिची आठवण आणि तिच्या फोटोसमोर ठेवलेला केक, आईवडिलांचे डोळे भरून आलेले, शब्द गळ्यापाशी अडकलेले. वैष्णवी एकुलती एक लेक, लहानपणापासूनच घरात लक्ष्मी म्हणून ओळखली जायची. तिच्या पावलांनी घर उजळायचं. तिच्या प्रत्येक लहानशा हाकेला प्रतिसाद द्यायला तिचे आई वडील सदैव तयार. विशेषतः वडिलांसाठी ती फक्त मुलगी नव्हती, ती त्यांची श्वास होती. 23 वर्षात त्यांनी कधीही तिच्या चेहऱ्यावर दुःखाची सावलीसुद्धा येऊ दिली नाही. ती बोट दाखवेल ते दिलं. शिक्षण, कपडे, कारकीर्द, छंद, प्रत्येक गोष्टी तिची साथ दिली. घरात संपत्ती होती, पण प्रेम आणि जिव्हाळा हेच खरं वैभव होतं. पण नियतीनं ही अमोल साथ असं अचानक हिरावून येईल हे कोणालाही कल्पनाही नव्हती. तिला लग्नाच्या आधीपासूनच तिचे पप्पा तिला लहानपणापासून कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती. महागडे मोबाईल, स्कूटी, आवडीचे ड्रेस, तिने ज्या गोष्टीकडे बोट दाखवलं ते वडिलांनी डोळ्यात तेल घालून तिच्यासाठी आणलं. वैष्णवी म्हणजे त्यांच्या जीवनाचा श्वास होता. तिने निवडलेला जीवनसाथी चुकीचा होता हे वडिलांच्या लक्षात आलं होतं. पण लेकीच्या आनंदासाठी त्यांनी तिच्या इच्छेनुसार तिचं लग्न करून दिलं. चांदीची भांडी, 70 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि 1.5 कोटीचा खर्च. एक बाप म्हणून त्यांनी सर्व काही उधळून दिलं. पण सुख विकत घेता आलं नाही. किती वेळा तिच्या सासरच्यांच्या पायावर पडून विनवण्या केल्या, माझ्या लेकीला माफ करा, लहान आहे, समजून घ्या. पण हगवणे कुटुंबाच्या मनात केवळ लोभ होता. हुंड्याचा, पैशाचा, संपत्तीचा. प्रेम, माणुसकी, माफकपणा हे शब्द त्यांच्या डिक्शनरीतच नव्हते. आणि शेवटी एका चिमुकल्या वयात अवघ्या 24व्या वाढदिवसाच्या आधीच वैष्णवी कायमची निघून गेली. अनिल कसपटे, ज्यांनी आयुष्यभर आपल्या एकुलत्या एक लेकीवर जीवापाड प्रेम केलं, त्यांचं आज काळजात रक्ताचं पाणी होतंय. हजारो स्वप्न बाळगलेली ती राजकन्या, जी एका सुंदर जगण्याची पात्र होती, आज तिच्या फोटोसमोर ठेवलेला चॉकलेट केक आणि तिच्या आवडीची मिसळ फक्त दुःखाची कडवट आठवण ठरते आहे. पोटात काळवळतंय, काळजात तुटतंय आणि डोळे ते अजून थांबलेले नाहीत. माझ्या लेकीशिवाय हे जगणं म्हणजे दररोजचं मरण आहे. असे शब्द ऐकताना वैष्णवीच्या वडिलांचा गळा दाटून येतो. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूमध्ये त्यांच्या काळजाचं दुःख स्पष्ट उमटतं. ज्या लोकांच्या त्रासामुळे, छळामुळे माझी लेक इतक्या लवकर निघून गेली, त्या प्रत्येक क्षणाने मला आतून पोखरून टाकलंय, असं ते हळूवार बोलून गेले. ती दरवर्षी हट्टाने म्हणायची, बाबा आज माझा वाढदिवस आहे, मला गिफ्ट पाहिजे. आणि मी तिच्या प्रत्येक मागणीनं झपाटलेला. तिनं मागितलेलं एकही गिफ्ट मी कधी नाकारलं नाही. पण यावर्षी तीच नव्हती गिफ्ट मागायला, गोड हसून मिठी मारायला. आणि म्हणूनच यावर्षीचं हे गिफ्ट, हा केक आणि तिची आवडती मिसळ, सगळं केवळ फोटोसमोर ठेवलं गेलं. त्या स्मशान शांतेत तिच्या आठवणींनी फक्त आवाज दिला, बाबा मी खूप लवकर निघून गेले ना. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच वैष्णवीच्या आईवडिलांनी तिच्यासाठी केक आणि तिच्या आवडती मिसळ घेऊन तिच्या सासरे जायचं ठरवलं. त्यांच्या चेहऱ्यावर मुलीच्या आनंदासाठी असलेला उत्साह होता. वैष्णवीचं हास्य, तिचा लळा सगळं डोळ्यासमोर होतं. सासरी पोहोचल्यावर त्यांनी तिला मिठीत घेतलं. बाळा, वाढदिवस आहे आज, तुझा दिवस आहे. पण वरवर गोड गोड हसणारं हगवणे कुटुंब आतून कसं काळं होतं हे त्या दिवशी त्यांच्या वागणुकीतून स्पष्ट दिसत होतं. त्यांनी केवळ औपचारिकतेसाठी वाढदिवस साजरा केला, पण त्यात प्रेम नव्हतं, आपुलकी नव्हती. वैष्णवीच्या आईवडिलांच्या भावना आणि अपेक्षांची हेटाळणी होती. वैष्णवीच्या आयुष्यातला तो पहिला वाढदिवस होता जो तिला तिच्या आईवडिलाशिवाय साजरा करावा लागला. आणि आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तीच नाही, आमचं लेकरू नाही, आता आम्हीच मागे राहिलो, असं म्हणताना वैष्णवीच्या आईचं हमसून हमसून रडणं काळी चिरून टाकणार होतं.
मागच्याच वर्षी वैष्णवी गरोदर होती. तिचं माहेर म्हणजे तिचं खरं घर ती म्हणायची. सासऱ्यांनी सुद्धा माझं तितकंच कौतुक करावं, बर्थडे सगळ्यांनी मिळून साजरा करावा. पण हगवणे कुटुंबाला कधी कुणाच्या आनंदाशी काही देणं घेणं नव्हतंच. त्यांच्या मनात साचलेली कोर्य, स्वार्थ आणि हाव तिच्या स्वप्नावर आणि जीवावर भारी ठरलं. विनाशिक आली विपरीत बुद्धी असं म्हणतात आणि हगवणे कुटुंब त्यांचा जिवंत उदाहरण होतं. फक्त त्यांना हवं होतं सोनं, चांदी, पैसा, गाडी आणि बंगला. वैष्णवी देवाघरी गेल्यानंतर हगवणे कुटुंब तुरुंगाच्या 4 भिंती आड गेला आणि इकडे त्यांचा तो बंगला, गाडी सगळं बेवारस अवस्थेत पडून आहे. देवाने दोन्ही हातांनी झोळी भरली होती, पण त्यांच्या न संपणाऱ्या लालसेमुळे ती झोळी अखेर फाटून मातीत झाली. जणू आयुष्याचं संपूर्ण रांगोळीच विस्कटली. फक्त 23 वर्षाचं आयुष्य आणि त्यातच माझी लेक कायमची निघून गेली. 10 महिन्याचा जनकराज आईच्या खुशीतल्या माहेपासून दूर आज तिच्या आठवणीमध्ये हरवलेला आहे. वैष्णवीचे आईवडील आज नातवाला पोटच्या लेकरासारखं नव्हे त्याहूनही अधिक जीवापाड जपतात. न्यायालयानेही न्याय करत जनकराजची कस्टडी तिच्या आईवडिलांकडे सोपवली आहे. वैष्णवीचं लग्न तिने 21व्या वर्षी केलं. फारशी अनुभव नसलेल्या वयात 19-20 वर्षाची असताना तिने प्रेमात डोळसपणे नव्हे तर मनापासून शशांक हगवणेवर विश्वास ठेवला. त्याचा रुबाब, बोलण्यातला गोडवा, राजकुमारासारखं वागणं याने वैष्णवीला भुरळ घातली. लाडात वाढलेल्या मायाच्या सावलीत नाजूक फुलासारखी फुललेली वैष्णवी, तिला कधीच वाटलं नव्हतं की शशांक हगवणेसारखी निर्दयी, आत्मकेंद्रित माणसं या जगात असू शकतात. ज्या वयात तिने शिकून उभं राहायला हवं होतं त्या वयात तिने प्रेमाचं स्वप्न पाहिलं. स्वतःच्या पायावर उभी राहिली असतीस तर कदाचित तू एवढी एकटी असहाय्य वाटली नसतीस आणि कदाचित तुला दुखवण्याची हिंमतही त्यांना झाली नसती. म्हणूनच मुलींनो, शिकायच्या वयात प्रेमाच्या भ्रमात नको पडा. राजकुमार, प्रेम, संसार हे सर्व नक्की येईल, पण योग्य वयात, योग्य वेळी. पण एकदा का स्वाभिमान गमावला, आत्मनिर्भरतेकडून दूर गेलं की मग दुसऱ्याच्या दयेवर जगावं लागतं. कधी कोणाच्या पायापुढे झुकावं लागू नये म्हणून स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकाल. करोडपती नवरा मिळेल, करोडपती बाप आहे हे भाग्य मिळेल असं वाटत असेल तर तो विचार आत्ताच थांबवा. कारण आयुष्याची खरी किंमत पैशात नाही, माणुसकीत असते. मुलींनो, इतराच्या श्रीमंतीवर अवलंबून न राहता स्वतःला इतकं सक्षम बना की कोणत्याही वादळाला सामोरं जाण्याची ताकद तुमच्यात असेल. स्वतःचं स्वप्न स्वतः पूर्ण करायचं शिकलं पाहिजे. कारण घर, सोनं, गाडी मिळू शकतात, पण सुख, सन्मान आणि सुरक्षितता स्वतःच्या कणखरपणातूनच मिळते. तुमचं यावर काय मत आहे खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि अशा सत्य आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.